नमस्कार पब्लिक. तर तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर तुमचं स्वागत आहे आपल्या पृथ्वीच्या ब्लॉगमध्ये. तर भावना विषय असा आहे की आजच्या कंटेंटमध्ये आपल्याला जायचं शूट करायला, आपल्या रॅप सॉंगचं लोकेशन बघायला. म्हणजे शूट करायला ऑलरेडी नाही, आपलं रॅप सॉंगचं शूट झालेलं आहे. PMचा विषय आलेला आहे. तुम्ही त्याला पण भरून प्रेम दिलं, त्याच्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भले आले व्ह्यूज कमी आले, 523 काहीतरी व्ह्यूज आले, हरकत नाही भावना. कारण का अकाउंट आपण ज्या दिवशी खोललं, आज सकाळी अकाउंट खोललं, लगेच संध्याकाळी त्याच्यावर ॲप अपलोड केला होता. आणि लॉंग कंटेंटला 523 व्ह्यूज येणं म्हणजे माझ्यासाठी खूपच मोठी गोष्ट आहे. यूट्यूबला मला माहिती आहे, यूट्यूबची पॉलिसी सगळी मला माहिती आहे. यूट्यूब शॉर्टला सुद्धा देत नाही तेवढे व्ह्यूज. नवीन अकाउंट खोलल्यानंतर यूट्यूबने आपल्या रॅपला तेवढे व्ह्यूज दिले. तर कमेंट आल्या भावांच्या मनभरून, काय काय भावांच्या, एवढं आपला रॅप फायनली नागपूरपर्यंत पोहोचलाय. काल एका दादाची कमेंट आली की नागपूरपर्यंत आलाय. तर दादाला सांगतो धन्यवाद दादा, संपूर्ण रॅप बघितल्याबद्दल. एका दादाची कमेंट आली की 8 वेळेस बघितलाय, त्यांना पण एकदा मनाभावातून धन्यवाद की माझा रॅप 8-10 वेळेस बघितल्यामुळे. कारण का माझा वॉच टाईम डायरेक्ट एका रॅपवर माझा वॉच टाईम गाईज फक्त तुमच्या कृपेमुळे 12 घंटे कव्हर झाले. 12 घंटे लोकांनी बघितलाय माझा 2 मिनिटाचा रॅप फक्त. त्याच्या तर गाईज विषय असा आहे की आज आपल्याला जायचं रॅपचं लोकेशन बघायला. म्हणजे आता नवीन प्रोजेक्ट यायला आपला, क्रांतीचा वारसा. तर तुम्हाला मी स्टेटस दाखवतो, माझं इन्स्टा ठेवलेलं दाखवलं. आणि क्रांतीचा स्टेटस बघा. हे बघा दिसलं, आपलं नवीन प्रोजेक्ट यायला गाईज, क्रांतीचा वारसा. कालच गेलतो आपल्या साई मधुरम स्टुडिओला, शिवम सरांकड. त्यांच्याकडनं व्हॉइस रेकॉर्डिंग करून घेतलेलं आहे. आणि व्हॉइस रेकॉर्डिंग झाल्यानंतर आता फायनली 14 एप्रिलवर रेलेलं आहे रॅप, म्हणजे डॉक्टर BR आंबेडकरांवर लिहिलेलं आहे. तर 14 एप्रिलच्या अगोदर 9-10 एप्रिलला मी अपलोड करेल यूट्यूबला. तर भावानं जसं त्या रॅपला प्रेम दिलं, त्याच्यापेक्षा जास्त ह्या रॅपला प्रेम द्या, अशी माझी इच्छा आहे. आणि आज आपल्याला जायचं गाईज लोकेशन बघायला. तर मी तुम्हाला सोबत घेऊन जाणार आहे की आम्ही ह्या लोकेशन आलो, हे लोकेशन असं वाटलं तसं वाटलं, म्हणजे थोडंफार मी तुम्हाला सांगलच. तर त्या संदर्भात गाईज म्हटलं अगोदर माझ्या भावांना सांगू द्या, म्हटलं यूट्यूब फॅमिलीला सांगू द्या की माझा आजचा दिवस आणि कालचा ब्लॉग आपला अपलोड झालेला आहे यूट्यूबला. छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पाऊस पडत होता गाईज काल. तुम्ही जर नसेल बघितला तर जा आणि लवकर बघून घ्या. आणि बघितल्यानंतर एक काम करत जा तुम्ही. जर आता एक काम तुम्ही करत नाहीत की आपलं चॅनल सबस्क्राईब करत नाहीत, भावांनो तेवढं एक करा, फक्त चॅनल आपलं सबस्क्राईब करा. आपण तुमच्यासाठी घेऊन येणार आहे रोज 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 असे नवीन नवीन ब्लॉगचे कंटेंट, आणि त्याच संदर्भात रॅप सॉन्ग. आणि त्याच संदर्भात वेगवेगळ्या प्रकारचे रॅप सॉन्ग. आता हा बाबासाहेबांना झाला का पुढचा प्रोजेक्ट मी खतरनाकच येणार आहे डायरेक्ट. माझ्या माहिती तर पुढचा प्रोजेक्ट आपला येणार आहे खतरनाकच आहे. आणि बाबासाहेबांवर जो लिहिला तो पण एकदम क्वालिटी विषय, डायरेक्ट क्वालिटी आणि क्वांटिटी एकच नंबर आहे त्याचे पण. तो पण तुम्ही रॅप बघावा, शेवटपर्यंत बघा आणि कमेंट पण करा चांगलं चांगलं आहे. आणि सबस्क्राईब पण करा भावांना. इथं पब्लिक विषय असं झालाय की जायचं होतं आपल्याला लोकेशन बघायला आपल्या रॅपचे, पण आपण नाही जाऊ शकलो कारण का कॅन्सल केलेले. आणि ते सर नाहीत आले, त्यांची गाडी कुठेतरी गेलेली आहे, त्याच्यामुळे त्यांच्याकडे बाईक नव्हती. आजच्या दिवसानं आम्ही लोकेशन कॅन्सल केलं. आता ठरलं की डायरेक्ट शूटच करायचं आहे. पण आपला रॅप आहे ना, भावावर बहिणीवर लिहिलेला, ज्यांची रॅपची शूटिंग करायची आपल्याला त्यांचा. तर काही समजायला गेलं शूट कसा घ्यावा त्यांचा, म्हणजे क्लिप काय कोणत्या ॲड कराव्या. कारण का मी स्वतः ॲक्टिंग सांगणार, मी त्यांना डायरेक्टर मी आहे. तुमचा पृथ्वीभाऊ डायरेक्टर बनला आहे त्या प्रोजेक्टचा, आणि शूटिंग करणार आपला अनिकेत शूटिंग करणार डायरेक्टर मी. म्हणजे मला सांगायचं त्यांना की इथं अशी ॲक्टिंग करा, तशी ॲक्टिंग करा, लिपसिंग सगळं मला सांगायचं. तर मला थोडं समजायला गेलं, तर आम्ही चालू आहे प्रयत्न. म्हणजे फक्त आपलं लोकेशन तर कॅन्सल झालं आहे. बघू आता उद्या तुम्हाला मी दाखवलंच त्यांचा रॅप कसा शूट झाला आहे. ती कंपल्सरी आपला ब्लॉग चालूच राहणार त्या ॲपमध्ये. भले तुम्हाला आपला PMचा रॅपचं शूटिंग दिसला नाही एवढा करताना, कारण का काही हा जो मोबाईल होता ना ह्याच्यामध्ये ऑलरेडी मी रॅप लावून तिकडे लिपसिंग करत होतो, म्हणून तुम्हाला दिसलं नाही. पण हरकत नाही, आता त्यांचा रॅप आपण पूर्णपणे शूट करू. आणि तेवढंच त्या आपल्यानुसार आपल्या ब्लॉगमुळे त्यांच्या रॅपचे व्ह्यूज पण वाढतील. तर भावांना अशाच कंटेंटमध्ये जुटून राहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या प्रदीप भाऊला. आणि जाऊन आधी बघा MH12चा आवाज, नसेल बघितला तर जाऊन आधी ती बघा आणि पुन्हा सांगा मला कसलं रे आपल्याला. मी खतरनाक. धन्यवाद.
तर डॉन फक्त आता माच करतो डॉन फक्त माच करतो. तुम्ही त्याचा संबाटाचा आपल्या देव माणसाचा म्हणजे बाप माणसाचा रॅप आला आहे. तुम्ही नसेल बघितला तर भावना जाऊन बघा. आणि विषय असा आहे की आपल्याला जायचं होतं आज रॅपचं लोकेशन करायला, पण काही कारणास्तव ते झालं आहे कॅन्सल. कसलाही वेळ न वाया घालवता आपण आलो तिकडे ग्राउंडला क्रिकेश्वरला. तर बघा इकडे ग्राउंड आहे, दाखवतो. तर बघा इकडे सगळीकडे ग्राउंड आहे आणि ग्राउंड करायच्या अगोदर पैसे तिथं पाणी जसं की आम्ही केलं. आणि पहिलाच दिवस असं झालं आहे पब्लिक की माझ्या हातात मोबाईल नाही, मी समोरासमोर बसलो. मोबाईल धरला आहे आज आपल्या अनिकेत चव्हाणने, त्याबद्दल त्याचे अभिमान त्याचा आदर व्यक्त करतो. पहिला दिवस असा नाही तर माझा मोबाईल माझ्या हातमध्ये असतो, तर माझा मोबाईल चार्जिंगला लावलेला आहे आणि त्याच्यामुळे टचत नव्हती चार्जिंग. आणि आता आपण अनिकेच्या मोबाईलमधून बनवतो ब्लॉग. क्वालिटी आणि क्वांटिटी कशी आहे परत एकदा सांगा, कारण का मोबाईल मोठ्या कंपनीचा नवीन आला आहे मार्केटमध्ये आणि एक नाही तर 3 कॅमेऱ्यातून मला रेकॉर्ड करायला चालू आहे. इकडे बघा, दाखव कॅमेरे. 1 2 3 कॅमेरे. जरी मी आपल्यापाशी म्हणजे उपस्थित मोठी नसली तरी कॅमेरे तर तिघं शूट करतात. म्हणजे फॅन्स लोक आहेत मोठे आले म्हणले दादा तुझे व्हिडिओ आहेत म्हणले, थोडी क्वालिटी नाही व्हिडिओमध्ये, पण विषय कसा आहे म्हणले की आम्ही बघतो डेली लाईव्ह रुटीन बघतो तुझे म्हणते की तू रोज व्हिडिओ अपलोड करतोय. तर 1 मिनिटाच्या पुढे गेला की सांगा गेला एक पोस्ट गेला का नाही यूट्यूब व्हिडिओ बनवते म्हणले कन्सिडरेशन बघतात म्हणले, असे म्हणले मला हे झालं. तर काय म्हणते सांगा, बोला ना थोडं तुम्ही. काही नाही, धन्यवाद. जिरली आमची जिरली. तर भावांना मग असंच प्रेम करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.